गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. देवघरातील मूर्ती. पूजेमधील मूर्ती भरीव असाव्यात, त्याची पूजा करावी, अभिषेक करावा. काही घरामध्ये फक्त मुखवटे असतात, यावर अभिषेक करू नये. ज्या धातूच्या मूर्ती आहेत त्यावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो व खराब होतात. हे डाग जाण्यासाठी लिंबू लावावे व डाग स्वच्छ करावेत व त्या दिवशी त्यावर अभिषेक करावा. पोकळ मूर्ती देवघरात नसाव्यात व अशा मूर्तींवर अभिषेक करू नये. देवघरात पूर्वजांचे टाक नसावेत. काही घरांमध्ये काही कारणास्तव एका देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती गोळा झालेल्या असतात. इथे एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तिथे देवघरात फक्त एकच मूर्ती ठेवावी. दुसऱ्या मूर्ती बाजूला ठेवाव्यात. जर घरामध्ये उजव्या व डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती असतील तर उजव्या सोंडेची मूर्ती पूजेमध्ये ठेवावी व दुसरी बाजूला ठेवावी. कोणतीही मूर्ती त्याच्या वाहनासोबत नसावी. फक्त खंडोबाची मूर्ती वाहनासोबत ठेवावी, कारण ती मूर्ती नेहमी वाहनासोबत चालते. ज्या घरात जास्त मूर्ती असतील त्या घरातील मुले भाऊ वेगळे निघाले असतील तर त्या त्यांना द्याव्यात. फक्त मोठ्या मुलाकडे उपास्य दैवत व कुलदैवतेची मूर्ती आपल्यानंतर द्यावी. आपल्या घरात ज्या मूर्ती असतात त्यांना अनेक माणसांचे स्पर्श होतात. त्यांची शक्ती काही वर्षांनी मलूल होते, म्हणून त्यांची 12 वर्षातून एकदा विधीपूर्वक पुन्हा प्राणप्रतिष्ठा करावी. ज्या स्वयंभू मूर्ती असतील किंवा जिथे शाळीग्राम असेल त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. नवीन मूर्तीची स्थापना करावयाची असल्यास प्राणप्रतिष्ठा उत्तरायणात करावी. जर घरामध्ये कोणी मृत झाले असेल तर 13व्या दिवसानंतर देवघरातील मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करावी लागते. याला उदक शांत म्हणतात. घरातील मूर्तींवर महिन्यातून कमीत कमी एकदा वेदमंत्राने अभिषेक व्हायलाच पाहिजे. ज्या घरात देवाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते, रोज देवपूजा होते, अशा घरात धार्मिक वातावरण असते. तेथे नेहमी वातावरण प्रसन्न राहते. घरामध्ये सुख व समाधान राहते. देवाच्या मूर्तीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात चैतन्य निर्माण झाले आहे हे मूर्तीचे दर्शन घेताना लक्षात येते. सात्विक व्यक्तींना त्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. मूर्तीतून निघणारी किरणे जाणवतात. दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.